म्हणजे आपलं एक लग्न होईल नॉर्मली. मंदिरों के दिए आज लगते हैं कुछ. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी असलं तरी महाराजांबद्दलचं जे प्रेम ते कधीच कमी नाही होणार आहे. 7,500 ते 8,000 फुलांना लागते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका खूप दिवसांनंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 19 फेब्रुवारी 2026 आणि आज आहे शिवजयंती. माझ्या कृत्यावरून तुम्हाला कळत असेल. तर आज आम्ही हा हॉल बुक केलाय. ह्या हॉलची कॉस्ट तुम्ही ऐकून म्हणजे आपलं एक लग्न होईल नॉर्मली. आम्ही पूर्ण म्हणजे लोकांनी एवढे मराठी किंवा आपली लोक आहेत त्या सगळ्यांनी कॉन्ट्री करून हा एक हॉल बुक केलाय. आणि ह्या हॉलमध्ये आता आम्ही बरेच इव्हेंट करणार आहे शिवजयंतीच्या निगडीत. कारण शिवजयंती मी लास्ट इयर पण हेच म्हणलेलं, शिवजयंती एक असा इव्हेंट आहे की लाईक तो झालाच पाहिजे. म्हणजे तो त्या दिवस असा नॉर्मल जाऊच नाही शकत. आणि तो जर नाही झाला तर आपल्या मनाला वाईट वाटेल की काहीतरी राहून गेले. आणि खरंच खूप मिस करतोय महाराष्ट्राला. आत हॉल दाखवतो. हॉल बघा कसं आहे. असं हॉल आहे. नाही तर रांगोळी झाली बघा. असं डेकोरेशन झालंय बघा. निहाल भाऊ काय म्हणता, काय चाललंय? मस्त काय तुम्ही सांगा भावा, इथं आम्ही काय, तुम्ही कुठं? आज मी करणार तुमचं भगवा बघा. आम्ही काय तुम्ही कुठे भावा? मला निहालनं दिलं त्याच्यामुळे. नाही काही बोलते, खोटं नको बोलूच भाऊ. त्याच्यामुळे हा बोलते की नाही 7,500 ते 8,000 फुलांना लागते. आता सध्या महाराजांची मूर्ती ढकलेली आहे. एकदा तुम्ही जेव्हा उघडे ना तेव्हा तुम्ही बघा त्यात जे आम्ही माळ केली प्रॉपर फुलांची पंखुड्या. मी एवढी जेवढी फुलं बघता ना, ही फुलं किती निघाल? 8,000ची फुलं येते. म्हणजे फुलांचे हे एवढे एक गुलाब आहे नाही का, जवळजवळ 340 रुपये भेटते. 350 हे अजून थोडं मोठं खेळलेलं हे बघा, हे आहे 500 वाले खेळलेलं. तयारी जोमाने सुरू होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. आता बघा म्हणजे 6चा प्रोग्राम आहे आणि आमच्या लेवलवरती हे आम्ही सजावट केली आहे. बॅकग्राऊंडला मराठी गाणी चालले त्याच्यामुळे एवढं भारी वाटतं. जय महाराष्ट्र. मान करायचा का पाहिजे? पण लावली आणि टोपी पण घातलेली आणि गोविंदा भगवानांमध्ये हे भगवान रंग रंग लाईफ मध्ये मी पहिल्यांदा स्टेज जर्नी करतोय. छानच होईल. आणि भाऊ म्हणजे एकदम भगवा रंग आणि चंद्रकोर लाईक एकदम प्रॉपर मराठा. बस भाऊ ना आता टोपी घालणार आहे मधामधात. तर बघूया आपण कार्यक्रम. आता तरी खतरनाक वाटतंय एकदम बेस्ट. आपली मराठी महाराजांची गाणी लागलेत असं वाटतंय भाई. आणि असं वाटतच नाही आम्ही रशियामध्ये आहे, असं वाटतंय की आम्ही इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये. हम शिवाजी महाराज को लगाते हैं क्योंकि जिसकी वजह से हमारे मंदिरों के दिए आज लगते हैं वो शिवाजी महाराज. दक्कन से खबर आई है कि भाई शिवाजी ने अपने आप को राजा घोषित कर दिया है. ये बहुत बड़ी बात थी. औरंगजेब कहता है कि हमारी तरह खाना खजाना गोला बारूद शिवाजी के पास तो नहीं है, फिर भी उसे फतेह हासिल होती है. मैं सुहानी आणि मी ॲक्शन आज रशियाच्या भूमीत पण हृदयात भारतात घेऊन आज आपण साजरी करतोय स्वराज्याची जयंती. आज हम सब यहाँ भारत से हजारों किलोमीटर दूर रशिया की इस धरती पर एक ऐसे महान योद्धा की जयंती मनाने के लिए एक साथ आए हैं जिन्होंने सिर्फ एक राज्य नहीं बनाया बल्कि स्वाभिमान, साहस और धर्म की रक्षा का संदेश दिया. छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक राजा नहीं थे, वो एक विचार है, एक प्रेरणा, एक जज्बा है. शिवरायांच्या कथा म्हणजे पराक्रमाची ज्योत. आता त्याच ज्वालेचं रूपांतर आपण नृत्यात पाहणार. So please welcome Ganesh for a powerful dance performance dedicated to the spirit of Chhatrapati Shivaji Maharaj. Now we will see a special documentary presented by Niyati and Bhumi.
इतकं केलं, इतकं दिलं, इतिहास घडवून गेला जो. अखेर महाराज थे कोण? आणि स्वागत करूया शिवांचं. रशिया की धरती पर खड़े होकर जिस महान आत्मा को नमन कर रहे हैं, ये केवल महाराष्ट्र के नहीं बल्कि संपूर्ण भारत के गौरव है. छत्रपति महाराज. आजच्या या मौल्यवान कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि सहभाग घेतल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमानंतर कृपया महाप्रसादाचा लाभ घ्यायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. रिमाइंडर संपला आता. आमच्या जेवढं होऊ शकत होतं तेवढं आम्ही केलंय. हा जेवणाची वेळ आहे, महाप्रसादाची वेळ आहे. टेबल सर्व आहे. मेन्यू काय आहे बघूया आपण. भाव 2-3 पोळी आणि सब्जी. तर आता सगळी खायची व्यवस्था झाली आहे. खाण्यामध्ये छोले आहेत, त्यानंतर खीर आहे. तर बरेच खुश दिसत आहेत लोक. असं सिस्टम आहे. कसं वाटलं शुभम? खूप खूप चांगलं वाटलं. एवढं रशियामध्ये इंडियापासून 4000 किलोमीटर एवढ्या बाहेर अशी शिवजयंती साजरी होणं गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मी पण एक मराठी आहे, मला खूप अभिमानाचा दिवस आहे, खूप गर्व वाटला. जय भवानी, जय शिवाजी. तर फायनली इव्हेंट झालेला आहे सक्सेसफुली. पुढच्या वर्षी अजून बेस्ट करायचं ट्राय करेन आम्ही. आता फायनली आवरावर चालली. आता रात्रीचे 11 वाजायला आले. 11 वाजलेत ऑलमोस्ट. आज आमची मेहनत सक्सेसफुल झाली. खूप आनंद होतो. खरं जेवढं सगळा विषय तो सगळा विषय आपणच साफ करून जायचं आहे. तर आत्ता फायनली हॉस्टेलला पोहोचलो मी. पूर्ण रात्रभर काल ते झोपलो नाही कारण प्रिपरेशन चाललेली. तर असा होता हा एकंदर आजचा दिवस. अशी होती 2026ची शिवजयंती. आम्हाला जेवढं आमच्या लेवलनं करता येत होतं तेवढं आम्ही केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. अंतरापेक्षाही जास्त भावना महत्त्वाच्या असतात आणि ह्याच महाराजांबद्दलच्या खऱ्या भावनांसाठी हा एक आमचा निस्वार्थी आणि प्रामाणिक प्रयत्न.